आमचे आजोबा श्री हनुमंतू गाड हे रेल्वेत गार्ड म्हणून ते कार्यरत होते. 14 जानेवारी 1946 रोजी बाबासाहेबांचं सोलापूरमध्ये प्रचारसाठी आणि अ, वास्तुगृहाचं उद्घाटनसाठी आगमन झालं सकाळी. त्यांना निवासस्थानी सर्किट हाऊस वगैरे काही नव्हतं आपल्या इथे तेव्हा. तर आता राहायची सोय कुठं, म्हणजे मुक्काम कुठं करायचा, अशी सोय चालू होती. तर त्यावेळेस आमच्या इथं त्यांचे सहकारी अण्णासाहेब हैदाळे हे त्यांचे सहकारी त्यांच्यासोबत होते आणि आमचे आजोबा आणि ते सहकारी हैदाळे साहेब यांचे गगनिष्ठ म्हणजे चांगले मित्र होते ते. मग हैदाळे साहेबांनी आमच्या आजोबांना म्हणजे विचारलं, तर आमच्या आजोबांनी त्यांना हो म्हणून त्यांना सकाळी 8 वाजता काहीतरी मेल येते, त्या गाडीने त्यांचं आगमन झालं होतं. त्यावेळेस त्यांना घेऊन इथं म्हणजे इथं येऊन त्यांनी सकाळी इथं म्हणजे फ्रेश वगैरे झाले, टोटली फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून मग इथनं ते हॉस्टेलच्या वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी गेलते. मग तिथनं ते प्रचार सभेसाठी जाऊन तिथनं पुढे मोहोळ पंढरपूर या मार्गाने ते प्रशस्त झाले. तर जेव्हा बाबासाहेब उतरले होते तेव्हा त्यांना त्या जवळची एकदम म्हणजे आरामदायी खुर्ची होती त्यांची, एक पसंत म्हणजे त्यांना आवडत होती ती चेअर. म्हणलं तर ही आहे समोरची, त्या चेअरवर त्यांनी बसून इथं आराम केला. त्यांना खूप बरं वाटलं त्याच्यामध्ये चेअरवर बसून. त्यानंतर ते फ्रेश होऊन त्यांनी काय म्हणजे नाश्ता भोजन वगैरे केले असतील त्यावेळेसचे पण साहित्य आम्ही इथं जतन करून ठेवले आहेत. भरपूर आणि इथं येतात इथं त्यांची भेट देतात. त्यांनी इथं येऊन भेटल्यामुळे त्यांना पण खूप आनंद होतो. त्यांना पण असं प्रचलित होतं की बाबा चला आपल्या पण सोलापूरमध्ये अशी काही वस्तू आहेत जी आतापर्यंत जतन करून ठेवली.